नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या या शंख यात्रेचा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आपल्या या शंख यात्रेमध्ये. आपण साजरी करत आहोत नवरात्र आणि त्यासाठी आज आपण दर्शन घेणार आहोत आदिशक्तीच्या ऐश्वर्य संपन्न अशा श्री महालक्ष्मी देवी यांचे. त्यासाठी आज आपण आलो आहोत श्री महालक्ष्मी देवी मंदिर डहाणू येथे. चला तर मग घेऊया श्री महालक्ष्मी देवीचे दिव्य दर्शन आणि करूया आपला शंखनाद. महालक्ष्मी देवीचा इतिहास हा काही शतके जुना आहे. स्थानिक आणि आदिवासी परंपरेनुसार देवीचा संबंध इथल्या पर्वतीय संस्कृतीशी आहे. सध्याचे मंदिर आणि त्याचे स्थापत्य हा मनाला आकर्षित करणारा आहे. स्थानिक इतिहासानुसार या देवीचे मंदिर जव्हारचा राजा व कोळी राजा यासारख्या शासकांच्या वंशाशी संबंधित आहे आणि आजही येथे वार्षिक उत्सव व यात्रांचा मोठा रुजू आहे. मंदिरात नवरात्र, विशेषतः अश्विन आणि चैत्र नवरात्र आणि स्थानिक उत्सव मोठ्या भक्तीने साजरे केले जातात. या काळात मंदिर सजते. कीर्तन, नाट्य व लोकनृत्याने परिसर नजरेत भरणारा असतो. स्थानिक आदिवासी परंपरा आणि वारली कला देखील इथे दिसतात. त्यामुळे मंदिर नुसतं धार्मिक नाही तर सांस्कृतिक केंद्रही बनतं. महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 48 वर विवळवेढे या गावी श्री महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. पितृ अमावास्येच्या दिवशी या ठिकाणी आदिवासी लोकांची यात्रा भरते. स्थानिक भाषेत यास बारसी असेही म्हणतात. या दिवशी शेतात पिकलेले धान्य जसे की भात, बाजरी, भाजीपाला, फळे व इतर वस्तू मातेला अर्पण करून मातेची पूजा केली जाते. त्यामुळे घरात सुखशांती येते आणि उत्पन्नामध्ये देखील भरभराट होते अशी मान्यता आहे. श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिराविषयी मंदिराचे पुजारी यांचे असे म्हणणे आहे की प्राचीन काळात एकेकाळी श्री महालक्ष्मी माता कोल्हापूरहून सुरतकडे भ्रमण करण्यासाठी निघाली. त्यावेळेस पांडव हे देखील वनवासामध्ये होते. भ्रमण करता करता श्री महालक्ष्मी माता डहाणू जवळील सोनाळे गावाजवळ पोहोचली होती. तेव्हा रात्र झाली होती. त्यावेळेस मातेची भीमासोबत भेट झाली. शृंगाराने सजलेल्या मातेचे मोहक रूप पाहून भीम त्यांच्यावर मोहित झाले आणि त्यांनी श्री महालक्ष्मी मातेसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. परंतु मातेस त्यांचा हा प्रस्ताव अनुचित वाटला आणि त्यांनी भीमासमोर एक अट ठेवली की वाघाडी गावाजवळूनच वाहणाऱ्या सूर्या नदीवर एका रात्रीत बांध बांधून नदीचे पाणी मुसळ्या डोंगराच्या पायथ्याजवळून वळविले तर मी आपल्याशी विवाह करीन. अट मान्य करून भीमाने वाघडी गावाजवळील सूर्या नदीवर बांध बांधण्याचे काम सुरुवात केले. पहाटेपर्यंत बांध बांधून पूर्ण होत आला आहे हे मातेच्या जेव्हा लक्षात आले आणि काहीतरी अनर्थ होणार या विचाराने त्यांनी कोंबड्याचे रूप धारण केले आणि कुक्कू अशी बाग दिली. भीमास वाटले की पहाट झाले आणि आपली हार मानून निराश होऊन सारे काम अर्धवट सोडून ते तिथून निघून गेले. सदरचा बांध हा भीम बांध म्हणून ओळखला जातो आणि आजही अर्धवट स्थितीत अस्तित्वात आहे. येथूनच जवळ असलेल्या रानशेत गावाजवळील पर्वतावर एका गुहेत जाऊन विश्राम करण्याकरता माता स्थायिक झाली. काळ असाच जात राहिला. आजूबाजूचे आदिवासी मातेच्या दर्शनासाठी गुहेकडे येऊ लागले. यातच मातेच्या दर्शनासाठी नित्य नियमाने येणारी एक महिला भाविक गरोदर राहिली. गरोदरपणात दर्शनासाठी गडावर जात असताना भोवळ येऊन बेशुद्ध पडली. मातेला तिच्यावर दया आली. मातेने त्या महिलेस दृष्टांत देऊन सांगितले की यापुढे दर्शनासाठी गडावर येण्याची आवश्यकता नाही. मी स्वतः डोंगराच्या पायथ्याशी तुला दर्शन देण्यासाठी येत आहे. तेव्हापासून विवळवेढे या गावी मातेने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे भाविक महिलेस दर्शन दिले. तेव्हापासून तेथे एक मंदिर बांधण्यात आले. चैत्र पौर्णिमा तसेच चैत्र अमावास्या या कालावधीत चैत्र पौर्णिमा ते चैत्र अमावास्या या कालावधीत येथे मातेची यात्रा भरते. यावेळेस तत्कालीन जव्हार संस्थानाचे राजे महाराज मुकणे यांच्या संस्थानामार्फत मातेच्या गडावर ध्वज चढवण्याचा रिवाज आहे, जो आज तागायत अखंडपणे सुरू आहे.
भक्तांनो, आता आपण घेतलं श्री महालक्ष्मी देवी यांचे दिव्य दर्शन. चला तर आता जाणून घेऊया या मंदिराबाबत इकडच्या गुरुजींकडे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. मला सर्वप्रथम आपल्या भक्तगणांना आपलं नाव सांगा. माझं नाव योगेश धर्मा सातवी आहे आणि मी या मंदिराचा पारंपरिक पुजारी आहे. अच्छा. तर गुरुजी, आम्हाला या महालक्ष्मी देवी मंदिराबद्दल थोडीशी माहिती मिळाली तर आपल्या प्रेक्षकांसाठी ती उपयुक्त ठरेल. प्राचीन काळामध्ये ब्राह्मण काळामध्ये जेव्हा श्री महालक्ष्मी आई कोल्हापूरहून सुरतकडे जात असताना तिला हा परिसर खूप आवडला, तेव्हा ती विसाव्यासाठी गडावरती थांबली. आणि जेव्हा आजूबाजूच्या लोकांना समजलं की श्री महालक्ष्मी आई गडावर विराजमान आहे, त्यावेळेस आजूबाजूचे भाविकजन आईच्या दर्शनासाठी जायला लागले. आणि त्यावेळेस एक पुजारी महिला होती, ती वरती आईच्या दर्शनाला जात असताना ती मध्येच चक्कर येऊन पडली. मग त्या महिलेच्या स्वप्नामध्ये येऊन आईने दृष्टांत दिला की तुला गडावरती यायची गरज नाही, मी या ठिकाणी आहे. आणि जेव्हा ती महिला शुद्धीवर आली आणि तिने जेव्हा इथे येऊन बघितलं तर महालक्ष्मी आई स्वयंभू इथे आलेली होती. आणि तेव्हापासून हे मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन आहे आणि या मंदिराची नोंद ही ठाणा गॅजेटमध्ये आहे. अच्छा. तर गुरुजी, आपल्या या मंदिरात नवरात्राशिवाय अजून कुठले कुठले मोठे धार्मिक सण साजरे केले जातात, त्याबद्दलची थोडीशी माहिती आम्हाला. या मंदिराचे पुजारी हे आदिवासी आहे आणि या मंदिराचे उत्सव हे आदिवासी परंपरेने होतात. अच्छा. वर्षाला 8 उत्सव होत असतात आईचे. सर्वात प्रथम कोळीचा उत्सव आहे आणि हा उत्सव जेव्हा नवीनच पाऊस पडत असतो त्यावेळेस जेव्हा ती कोळी भाजी येते आणि त्या भाजीचा नैवेद्य आईला दाखवून हा सण साजरा केला जातो. आणि या दिवशी मंदिर 12 ते 4 बंद असते आंतरिक पूजेकरिता. आणि दुसरा उत्सव असतो नव्याचा सेंदूर. जेव्हा नवीन भात येतं शेतामध्ये त्यावेळेस सर्वात प्रथम आईला ते नैवेद्य म्हणून दाखवलं जातं आणि नंतरच ते अर्पण केलं जातं. आणि दुसरा उत्सव आहे पित्तरबारस. पित्तरबारस हा उत्सव मंदिरामध्ये केला जातो. हा आता माघ महिन्याच्या 12 तारखेला आहे. त्यानंतरचा उत्सव आहे हा नवरात्रोत्सव. मंदिरामध्ये घट बसवले जातात आणि हा उत्सव 9 दिवस साजरा केला जातो. त्यानंतर दसरा उत्सव आहे. त्यानंतर आईचा दुसरा उत्सव आहे माही बारस. हा उत्सव पुजाऱ्याच्या घरी केला जातो आणि हा 5 दिवस उत्सव चालतो. अच्छा. आणि त्यानंतरचा आहे होळीचा उत्सव, होळीचा सेंदूर. आणि त्या होळीचा सेंदूर हा लावला जातोय आणि नंतरच आंब्याचं वगैरे भाविक लोक अर्पण, म्हणजे परिसरातले ग्रामीण लोक अर्पण करत असतात. त्यानंतर आहे यात्रोत्सव. हा सगळ्यात मोठा उत्सव आहे. हा उत्सव 15 दिवस चालतोय. चैत्र पौर्णिमा ते चैत्र अमावस्येपर्यंत चालतो आणि हा सगळ्यात मोठा आईचा उत्सव आहे. धन्यवाद गुरुजी, आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. नमस्कार. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मित्रांनो, आता आपण घेतलं दिव्य दर्शन श्री महालक्ष्मी मंदिर इथे, जिथे तुम्हाला भक्ती, स्थानिक संस्कृती आणि नैसर्गिक समृद्धीने नटलेला हा शांत परिसर यांचं एक अद्भुत संगम पाहायला मिळतं. आजची ही यात्रा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आमच्यासाठी आहे शंखनाद, तुमचा शेअर म्हणजे आमच्यासाठी भक्तीचा दिवा, आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग भेटूया पुढच्या शंखयात्रेत. तोपर्यंत जय श्री महालक्ष्मी.